कांदिवलीतून फळ चोरीचा एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। दरम्यान हा आरोपी फळ विक्रेत्यांची फळं चोरी करून दुसऱ्या दिवशी तोच माल स्वतः विकायचा। मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरामध्ये फळ विक्रेत्याकडून चोरी करून तोच माल पुन्हा विकण्याचा हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। समतानगर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून त्याने चोरीचा माल मीरा रोड परिसरामध्ये विकल्याची कबुली देखील दिली आहे। माहितीनुसार कांदिवली पूर्व येथील रस्त्यावरील फळ विक्रीच्या हातगाड्यांमधून रात्रीच्या वेळी महागड्या फळांची चोरी केली जात होती आणि ही चोरी केल्यानंतर आरोपी तोच माल मीरा रोड येथे नेऊन स्वतःचा स्टॉल लावून विकत होता। काही दिवसांपासून स्थानिक विक्रेत्यांकडून सतत फळ चोरीच्या तक्रारी येत होत्या। दरम्यान पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि एका ऑटो रिक्षाच्या हालचालीचा मागोवा घेतला आणि त्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना देखील यश मिळालंय। चौकशीमध्ये आरोपीने चोरी करून फळ मीरा रोड येथे विकल्याचं मान्य देखील केलंय। दरम्यान या संपूर्ण पद्धतीमध्ये या संपूर्ण प्रकारामध्ये हजारो रुपयांचं नुकसान त्या फळ विक्रेत्यांचं झालंय आणि या आरोपीने हजारो रुपयांपेक्षा जास्त किमतीची फळं आतापर्यंत चोरल्याचं देखील पाहायला मिळतंय। ही माहिती आता समोर येते। या कारवाईमुळे परिसरातील फळ विक्रेत्यांना दिलासा मिळालाय। दरम्यान पुढील तपास समतानगर पोलीस करत आहेत।